300 वर्षापासून ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये वापरण्यात येत होती आणि विशेष म्हणजे बाकी जगाला याची भनक सुद्धा नव्हती। जेव्हा एरिक कॉन्टायरने ते पाहिलं, मग येथील गुहेची जी रफनेस टेस्ट, जी रफनेस व्हॅल्यू आहे, जो 0.466 आला आहे, तर त्यांनी हे मानायलाच नकार दिला, ही गुहा मनुष्याने बनवेल असेल आणि फक्त याच्या भिंतीच्या मिरर सारख्या नाहीये। आणि येथे तुम्ही उभे राहून हळू आवाजात जरी काही बोलले ना, जेव्हा त्यांनी या गुहेचा 3D स्कॅन केला, या गुहेच्या भिंतींमागे नेमकी काय आहे आणि त्या स्कॅनमध्ये त्यांना जी गोष्ट माहीत झाली, तर आपण हे म्हणू शकतो या गुहेच्या पुढे इजिप्तचे पिरॅमिड पण फिके आहे। विचार करा, तुम्ही एखाद्या इंडियाच्या 300 वर्षापूर्वीच्या केवमध्ये पाऊल ठेवत आहात आणि ज्या क्षणी तुम्ही आत जाऊन त्या गुहेच्या भिंतीसमोर जर उभे राहिला, आपल्याला जर आपला चेहरा त्या भिंतीवर आरशासारखा जर दिसू लागला, म्हणजे आपण आपला चेहरा एखाद्या आरशात पाहतात। परंतु मित्रांनो, अशी गुहा कुठे उपलब्ध आहे? इजिप्तमध्ये। ही गुहा बिहारच्या जेहनेबाद जिल्ह्यापासून जवळजवळ 25 किलोमीटर दूर आहे आणि या गुहेचं नाव आहे बराबर केव। बराबरच्या गुहेला डिस्कवर करण्याचं श्रेय जात आहे जॉन हर्बर्ट हॅरिंग्टनला। त्यांनी 1750 मध्ये याला डिस्कवर केलं होतं। आता या डिस्कवरीचा वेगळंच लॉजिक आहे, ते काय माझ्या लक्षात नाही येत मित्रांनो। म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, या गुहेच्या आसपास 1750 अगोदर कोणी ना कोणी लोक राहतच असतील ना, भारतीय, पण याचं क्रेडिट जात आहे एका इंग्रजला, असं पण लॉजिक असू शकतं। गुहेचं जे नाव आहे, जे ऑन पेपर ऑन रेकॉर्ड त्यांनी अगोदर आणलं असेल, तर त्यामुळे या गुहेच्या डिस्कवरी सोबत त्यांना जोडलं जात आहे। चला आता बोलणं करू या गुहेविषयी। तर येथे टोटल 4 गुहा आहेत, लोमस ऋषी केव, सुदामा केव, विश्वकर्मा केव, करण चौपार केव। तर स्टार्टिंगमध्ये या गुहेविषयी कोणाला माहीत नव्हतं, या गुहा कोणी बनवल्या आहे आणि का बनवल्या आहे। त्यानंतर ऑलमोस्ट 50 वर्षानंतर अजून एक येत आहे इंग्रज जेम्स प्रिन्सेप, ज्याने येथील 1837 मध्ये येथील काही ब्राह्मणी लेखकांना डिसायफर केलं, त्यांना इनकोड केलं आणि येथील सुदामा जी गुहा होती त्यावर जो ब्राह्मणी लेख होता त्यावर हे लिहिलेलं होतं, या गुहेला सम्राट प्रियदर्शनीने आजवी कावला हे भेट दिला आहे। आता ही सम्राट प्रियदर्शनी होती, ते काय दुसरं कोणी नव्हतं, हे होते सम्राट अशोक। आणि येथे अजून एका गुहेवर ब्राह्मणी लेखामध्ये लिहिलेलं होतं, राजा दशरथने या गुहेला आजवी संप्रदायाच्या संन्यासींना हे भेट दिला आहे, म्हणजे ऊन आणि पावसापासून आपलं संरक्षण करण्यासाठी ते येथे राहू शकतील, या गुहेमध्ये आसरा घेऊ शकतील। आता हे राजा दशरथ कोण होते? हे होते सम्राट अशोकचे नातू। रिसर्चर्सने जेव्हा आपला रिसर्च केला, तर त्यांनी एक कंक्लुजन काढला, या गुहेला बनवण्यासाठी टोटल 28 वर्षांचा कालावधी गेला आहे। आता ही गुहा ज्या डोंगरामध्ये बनली आहे, आता हे काही नॉर्मल रॉक नाही, हे एक सॉलिड ग्रॅनाइट आहे आणि ग्रॅनाइट दगड हा जगातील सगळ्यात हार्ड दगडांमधून एक आहे। तुम्ही जेव्हा येथील भिंती पाहाल, शॉक होऊन बसाल। या भिंतींवर जी शाईंग आणि पॉलिशिंग केली आहे ती इतकी स्मूथ आहे ना मित्रांनो, त्यात तुम्ही आपला रिफ्लेक्शन क्लिअरली पाहू शकाल। आणि सगळ्या जगाला विचारात पाडणारी ही एक गोष्ट आहे, ना कोणत्या ग्राइंडिंग मशीनचा वापर या गुहेला पॉलिश करण्यासाठी केलेला आहे। इनफॅक्ट आजच्या काळात कुठे ग्राइंडिंग मशीनचा किंवा लेझरचा वापर करून कुठे काही बनवले असेल गुहात, तर मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा। तर या गुहेला बनवण्यासाठी या स्किल्ड आर्टिस्ट लोकांनी या गुहेमध्ये अजून एक फीचर ऍड केलं। जर तुम्ही या गुहेमध्ये उभे राहून हलक्या हाताने जरी टाळी जरी वाजवली ना, किंवा हळू आवाज जरी काही बोलले ना, तर तुमची आवाज अशी काय एम्प्लिफायर होऊन जाते ना मित्रांनो, जसे काय तुम्ही एखाद्या मोठ्या म्युझिकल हॉलमध्ये उभे आहात। असं अकॉस्टिक फीचर या गुहेमध्ये सुंदर प्रकारे बनवलं आहे। ते कसं बनवलं आहे आणि ते समोर कसं आलं, याची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, मी ते पुढे सांगणार आहे। आता विचार करा, इतक्या स्मूथ परफेक्टली कार्ड भिंती आणि ते पण ग्रॅनाइट सारख्या हार्ड स्टोन मध्ये, त्या काळामध्ये ना कोणतं इलेक्ट्रिक टूल होतं, ना कोणतं पॉलिशिंग केमिकल होतं, तर हे काम नेमकी त्यांनी कसं केलं असेल? तर हाच तो प्रश्न आज पण हिस्टोरियनला परेशान करत आहे मित्रांनो। जर आजच्या मॉडर्न मशीनने ग्रॅनाइटला जर पॉलिश केलं, तर इतकं युनिफॉर्म फिनिशिंग भेटणं खूप अवघड आहे। परंतु परत तीच गोष्ट आहे, जे काम आजच्या मॉडर्न टूलने करणं खूप अवघड आहे, ते काम आजपासून 300 वर्षापूर्वी या गुहेमध्ये झालेलं आहे। आता जसं की जे रिसर्चने जे कंक्लुजन काढलं होतं, या गुहेला बनवण्यासाठी 28 वर्षांचा कालावधी गेला आहे आणि सांगितलं जातं शेकडो लोकांनी 28 वर्ष दिवस रात्र कष्ट केलं, तेव्हा पुढे काही जाऊन या प्रिसिजनने ही सुंदर गुहा बनून तयार झालेली आहे। तर येथे तुम्हाला मला 4 पॉइंट सांगायचे आहे, ज्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे। पहिला मुद्दा हा आहे, येथील भिंतींची फिनिशिंग फक्त स्मूथच नाहीये, ती इतकी काही युनिफॉर्म आहे ना, तिला पाहिलं असं कोणी विश्वासच नाही ठेवणार।
येथे एकापेक्षा जास्त लोकांनी मिसळून काम केलेलं असेल. कारण नॉर्मली होत काय असतं, प्रत्येक कलाकाराची टेक्निक वेगळी असते, प्रत्येक कलाकाराच्या हाताची सफाई वेगळी असते, त्यांच्या हाताचा स्ट्रोक वेगळा असू शकतो आणि एवढ्या मोठ्या भिंतीवर थोडीशी जरी चूक काही झाली असती, परत ती चूक सुधारण्याचा परत कोणता चान्सच नव्हता. याचं कारण हेच, एकासोबत जास्त लोकांनी या भिंतीवर शक्यतो काम नसेल केलं. दुसरी गोष्ट, एक माणूस जास्त दिवस हे पॉलिशिंगचं काम जर करत असेल आणि दुसरी गोष्ट त्यांनी किती पण प्रिकॉशन जरी घेतलेलं असेल, त्याच्या लंग्समध्ये सिलिका ही जाणारच. धूळ जी आहे ती 100% जाणार आणि त्या वर्करला सिलिकोसिस होण्याचा चान्सेस खूपच जास्त होऊन जाईल. तर मग हे कसं पॉसिबल आहे? येथील वर्कर्सने 28 वर्ष या खतरनाक आजाराला सामना करून येथे काम केलेलं असेल या गुहेमध्ये. तिसऱ्या पॉइंटमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की असं पण होऊ शकतं, भिंतींना स्मूथ करण्यासाठी आणि भिंतींना मिरर सारखी पॉलिश देण्यासाठी आणि स्वतःला धुळीपासून वाचवण्यासाठी ॲब्रेसिव्ह म्हणजे मातीचा वापर केला असेल. जर मातीला पाण्यात किंवा कोणत्या चिकट पदार्थाने मिसळून भिजून ठेवून आणि नंतर या भिंतीवर पॉलिश अप्लाय करत असेल, म्हणजे धूळ पण नाही उडणार आणि पॉलिशिंग करणं पण सोपं जाईल. बघा, मी फक्त तुम्हाला इथे थिअरीज सांगत आहे, नक्की काय झालेलं असेल, कारण त्यांनी त्यांचं काम कसं केलं असेल याचा डायरेक्ट पुरावा आजपर्यंत नाही भेटलेला आणि मिळण्याचा कोणता चान्सही नाहीये. अजून एक इंटरेस्टिंग थ्योरी अजून पण एक सांगितलेली जाते. मौर्यन काळातील जे वर्कर्स होते त्यांना ग्रॅनेडला हीट ट्रीटमेंट करून किंवा केमिकलचा वापर करून सॉफ्ट करण्याचा पुरावा माहीत होता, ज्याने ते त्याला सहज कट करू शकतील आणि पॉलिश पण देऊ शकतील. म्हणजे असं एशियंट व्हर्जन ऑफ केमिकल ऑफ ट्रीटमेंट जो स्टोनला टेम्पररी सॉफ्ट बनवून ठेवत असेल आणि मग नंतर कारागीर त्यावर काम करत असेल. आजच्या मॉडर्न स्टोन इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा असे काही टेक्निक यूज होतात, जसं काय उदाहरणार्थ फ्लेम फिनिशिंग आणि केमिकल पॉलिशिंग. बघा, आजच्या काळात आपण जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे तर त्यांच्या काळात पण त्या कारागिरांनी अशीच काही टेक्निक डेव्हलप केली असेल. त्या डेव्हलपच्या हेल्पने त्यांनी हे सगळं काही काम केलं असेल किंवा काही दिवसांमध्येच. आणि ही जे त्यांची टेक्नॉलॉजी होती, जे टूल्स होते आणि ते वेळेच्या काळानुसार डिस्ट्रॉय झाले असतील आणि आपल्याला त्यांच्याविषयी माहीत नाहीये. म्हणजे विचार करा, या गुहेचे बाकीचे सिक्रेट तर सोडा, ती बनवली कशी होती याचं पण उत्तर आपल्याकडे नाहीये. ठीक, अशी जी काही मिरर पॉलिश आहे ती अजून पण जागेवर अशी पाहायला मिळते. ती जागा मौर्य काळातीलच आहे. म्हणूनच आजचे जे हिस्टोरियन आहे ते या पॉलिशला ही मौर्यन पॉलिश असे म्हणतात. अशोक स्तंभ जर तुम्ही पाहिला असेल तर त्याची पॉलिश पण याच प्रकारची आहे, जशी जवळपास बराबर केव मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सांचीका जो म्युझियम आहे, अशोक स्तंभाच्या पिलर्सचे मोठे मोठे तुकडे ठेवलेले आहे आणि यांची पॉलिश सेम बराबर केव मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही गोष्ट पण सगळ्यात जास्त आश्चर्यात पाडणारी आहे मित्रांनो. या गुहेच्या भिंतींना अशा प्रकारचे पॉलिश करणं त्यांचा पहिला आणि शेवटचा एक्झाम्पल होता, कारण अशी मिरर सारखी पॉलिश आपल्याला दुसऱ्या गुहेच्या कोणत्या भिंतीवर पाहायला नाही मिळणार. म्हणजे ही एक गोष्ट तर साफ आहे, कारण अशी सुंदर फिनिशिंग करणं त्यांच्यासाठी काही सोपा टास्क नव्हता. अशी सुंदर अप्रतिम गुहा बनवणं त्यांच्यासाठी एक मास्टरपीस सारखं काम होतं. नाहीतर अशी फिनिशिंग त्यांनी प्रत्येक गुहेमध्ये केली असती. जर हे सहज सोपं असतं तर मित्रांनो, ज्याने अजून एक सस्पेन्स बिल्ड होत आहे. शक्यतो त्यांच्याजवळ एक खास प्रकारची टेक्निक नक्कीच होती, ज्यांचं सिक्रेट त्या मौर्य काळातील कारागिरांनाच माहित होतं मित्रांनो. शक्यतो या कामासाठी काही स्पेशल टूल्स लागत असतील, हे फक्त त्यांच्या जवळच होते किंवा वेळेनुसार ते नॉलेज इंटेन्शनली लपवलं गेलं किंवा नाहीसं झालं आणि येणाऱ्या पिढीने पण ते गरजेचं नाही म्हणून समजून घेतलं आणि ती स्किल्स हळूहळू विसरून गेली. 2017 मध्ये जिओलॉजिस्ट एरिक कॉन्टायरने या गुहेचं 3D स्कॅन केलं. त्यानंतर एक डोकं चक्रावणारी गोष्ट समोर आली. या गुहा एक्झॅक्टली सिमेट्रिकल आहे. यांचे परफेक्ट राईट अँगल बनवले गेलेले आहे, ज्यांत 0.1 डिग्रीचा पण डिफरंट नाहीये. चला जाऊ दे, इजिप्तच्या पिरॅमिड मध्ये सुद्धा काही असे हिस्से असतील जे परफेक्ट राईट अँगल मध्ये बनलेले आहेत. पण यानंतर त्यांनी या गुहेच्या भिंतींची रफनेस टेस्ट केली, पण त्यानंतर एक गोष्ट समोर आली, ते या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. ही गुहा एक्झॅक्टली खरंच 300 वर्षापूर्वी बनलेली असेल आणि ही गुहा विना कोणत्या मशीनच्या साह्याने पॉलिश केलेली आहे. त्यांनी रफनेस टेस्ट करणाऱ्या मशीनच्या साह्याने या भिंतींची टेस्ट केली. आता ही एक मशीन असते, ती एक RG व्हॅल्यू दाखवत असते, जे सांगत आहे कोणत्या पण गोष्टीचा सरफेस किती स्मूथ आहे. यात उलट होत असतं, व्हॅल्यू जितकी कमी होत असते स्मूथनेस तेवढी जास्तच असते मग, आणि व्हॅल्यू जेवढी जास्त असते सरफेस तेवढाच कमी स्मूथ असतो. तर मग इंडस्ट्रीजमध्ये मशीन्सपासून कट केलेल्या आणि मशीननेच पॉलिश केलेल्या ग्रॅनाइटची जेव्हा टेस्ट केली आणि त्याचा RG व्हॅल्यू आला 2.567 आणि ही टेस्ट जेव्हा या गुहेच्या भिंतींवर जेव्हा केली गेली तेव्हा गुहेच्या भिंतींची व्हॅल्यू आली होती 0.466. याचं कारण हे होतं, इंडस्ट्रीजमध्ये कापलेल्या
पॉलिश केलेल्या मार्बलपेक्षा बिहारच्या गुहेतील भिंती 9 पटीने जास्त स्मूथ आहे. अजून जर तुम्ही आश्चर्यात नसन पडला तर मला तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. जो मिरर असतो त्याची जी रफनेस टेस्ट जर कधी केली, जो मिरर असतो आरसा, त्याची जर आपण रफनेस टेस्ट जर कधी केली तर त्याची व्हॅल्यू येत असते 0.101 आणि बराबर केवची व्हॅल्यू तर तुम्हाला सांगितली मी 0.466. म्हणजे या गुहेची RG व्हॅल्यू मिररच्या व्हॅल्यूच्या आसपासच आहे. प्लीज या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर, आणि आपल्या मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर असे व्हिडिओ नक्की शेअर करत जा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना हे माहीत पडेल. ताजमहलला सोडून पण आपल्या देशामध्ये असे खूप काही गोष्टी पाहायला आहे. तसे पण आपल्याला फॉरेनर्स करून गोष्टीची गरज नाहीये. आपला पास्ट हा किती ग्लोरियस होता, परंतु तुम्हाला हे माहीत पाहिजे शक्यतो ज्या गुहेंविषयी पूर्ण इंडियाला माहीत नाहीये त्याविषयी बाहेरच्या फॉरेन लोकांनी किती तारीफ केलेली आहे. जॉन मार्शल जे 1902 पासून 1928 पर्यंत ASIचे डायरेक्टर जनरल होते, त्यांनी या गुहेची तारीफ करताना असं म्हटलं आहे, या गुहेंचा जो फिनिशिंग लेवल आहे तो एथेन्सच्या बिल्डिंग पेक्षाही ऍडव्हान्स आहे. आता पूर्ण दुनियामध्ये एथेन्सच्या आर्किटेक्चरला खूप महान मानलं जातं, पूर्ण जगामध्ये ते फेमस आहे. पण बघा, ज्या ग्रीस आणि रोम सारख्या सिव्हिलायझेशन इंजिनिअरिंग मार्बलची पूर्ण जग जे तारीफ करत आहे त्यांच्या पण पेक्षा छान पटीने काम आपल्या भारत देशामध्ये होत होतं. तर आतापर्यंत आपण बोलत होतो गुहेच्या भिंतींविषयी आणि त्यांच्या पॉलिशिंग विषयी, परंतु फक्त भिंतीच नाही, या गुहेचा पूर्ण लेआउट आणि डिझाईन पण पूर्ण विचार करूनच बनवला होता. कारण येथे केले जाणारे मेडिटेशन अजून पण इफेक्टिव्ह असो. कसं सांगतो, याच्या भिंती अशा अँगल मध्ये डिझाईन केलेल्या आहे ना, येथे जबरदस्त अकॉस्टिक इफेक्ट ऐकायला मिळतो. म्हणजे जी नॉर्मल आवाज घुमते तशी नाही मित्रांनो. जर तुम्ही या गुहेमध्ये असं नॉर्मल आवाजात जरी काय बोलले ना तर त्याचा इको ॲम्प्लिफायर होतो. असं वाटतं तुम्ही एखाद्या ॲसेंट साऊंड स्टुडिओमध्ये उभे आहात. खास करून येथील सुदामा केव आहे आणि लोमस ऋषी केव, या दोन ज्या केव आहेत ना, या 2 केव मध्ये जो इको इफेक्ट होतोय ना तो खूपच सरप्राईज आहे मित्रांनो आपल्यासाठी. आणि हा काही कोणता ऍक्सिडेंटल इफेक्ट नव्हता. या गुहेची डिझाईन मुद्दामच अशी बनवली होती, या गुहेत जर मंत्राचा उच्चार जर केला तर त्याचा चांगला इको इफेक्ट व्हावा, डीप मेडिटेशनची स्टेप ऍक्टिव्ह करणं पॉसिबल व्हावं म्हणून. आणि मी हे का सांगत आहे, येथील इको इफेक्ट थोडा वेगळा आहे कारण येथील ज्या भिंती आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत. यांची जी फिनिशिंग आहे, यांची जी स्मूथनेस आहे त्याचा येथील इकोवर परिणाम होतो. कारण भिंती जर खरबडीत असत्या, स्मूथ जर नसत्या तर साऊंड वेव्ह ॲब्झॉर्ब होऊन गेली असती किंवा स्कॅटर्ड होऊन गेली असती. परंतु या गुहेच्या ग्लास सारख्या भिंतींनी साऊंड इंटेन्सिटीने धडकून परत मागे येते. वरून खास अँगल मध्ये बनलेल्या या भिंती, येथील राऊंड शेप आणि फॅक्टर, या साऱ्या गोष्टी या भिंती आपल्याला दर्शवित आहे. मी फ्युचरमध्ये या गुहेपर्यंत पर्सनली जाऊन तुम्हाला या दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल. साऊंड आणि इकोचा जो प्रिन्सिपल आहे तो हे सांगत आहे, सरफेस जेवढा जास्त स्मूथ आणि रिफ्लेक्टिव्ह असेल, साऊंड तेवढा जास्त क्लिअर ऐकू येईल. याचं कारण हे आहे, 300 वर्षापूर्वी या गुहेला बनवणारे जे आर्किटेक्चर होते, जे इंजिनियर होते, त्यांना पण हे प्रिन्सिपल माहीत होतं. त्यांनी साऊंड विषयी स्टडी केलेली होती, जे आजकालच्या सायन्सिस्ट सारखे फॉर्मल सायन्सिस्ट नव्हते, परंतु त्यांना या साऱ्या गोष्टीचं प्रॅक्टिकल नॉलेज होतं. हिस्टोरियन SP गुप्ताचं हे म्हणणं आहे, इंडियामध्ये जे स्टोन पॉलिशिंगचा जो यूज आहे, जो निओलिथिक पिरियड पासूनच चालत आलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे, आपले पूर्वज दगडांना असं घासून त्या दगडांना स्मूथ करण्याचं माहीत होतं, परंतु बाहेरील जगाला हे नॉलेज नव्हतं. मला असं म्हणायचं आहे, बराबर केव सारखं स्ट्रक्चर पूर्ण जगामध्ये कुठेही नाहीये मित्रांनो, ज्याने आपण हे म्हणू शकतो ही जी टेक्निक होती ती फक्त भारतामध्येच उपलब्ध होती. आपले भारतीय पहिल्यापासून या गोष्टीवर आघाडीवर आहे मित्रांनो. तर चला, तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज याला लाईक नक्की करा मित्रांनो. तर चला, तर भेटूया पुढील एका नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.